राहुरी तालुका राजकीयदृष्ट्या अंधारात गेला. तालुक्याला नेतृत्व राहिलेले नाही. वातावरणाचा समतोल बिघडला, तसा राजकीय व सामाजिक समतोल बिघडतोय. राहुरी तालुक्याचा ना आमदार ना खासदार याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं स्पष्ट मत ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्यक्त केलंय. देशात व राज्यात ग्लोबल वॉर्मिंग सुरू आहे. वातावरणाचा समतोल बिघडला आहे, त्याचबरोबर राजकीय व सामाजिक समतोल बिघडलेत. या बिघडलेल्या समतोलास तोलात आणण्याचं काम पत्रकारांना करायचंय. त्यासाठी ऊर्जा मिळाली पाहिजे, उत्साह, ताकद वाढली पाहिजे. ही ताकद वाढविण्याचं काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं आहे, असं परखड मत आजच्या राजकारणाविषयी राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्यक्त केलंय. ॲडव्होकेट सुभाष पाटील व उदयसिंह पाटील यांनी वांबोरी येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार निसारभाई सय्यद होते. या डॉक्टर तणपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, वांबोरी ग्रामपंचायतचे सरपंच किरण ससानी यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. राजकीय परिस्थिती व राहुरी तालुक्यातील सध्याची स्थिती याबाबत ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, जे वातावरण जे आहे, या वातावरणामधला समतोल बिघडलेला आहे. तसा राजकीय समतोलही बिघडलेला आहे, सामाजिक समतोलही बिघडलेला आहे. आणि हा बिघडलेला समतोल तोलात आणायचं काम पत्रकारांना करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळाली पाहिजे, तुमचा उत्साह वाढला पाहिजे, तुमची ताकद वाढली पाहिजे. आणि ही ताकद वाढवायचं आणि ऊर्जा द्यायचं काम हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अशा अडचणीच्या काळामध्ये खरोखर आपण जर बारीक विचार केला तर सगळं काही बिघडलेलं दिसतंय. कोणाची कोणाला ओळख राहिली नाही असं वाटतं. राजकारणात राहिली नाही, समाजकारणात राहिली नाही. आणि एकूण वातावरणामध्ये सुद्धा कधी पाऊस पडेल तर दुसऱ्या दिवशी एकदम उकडल, दुसऱ्या दिवशी उकडल तर तिसऱ्या दिवशी सगळी पहाची संधी वाढते. सगळंच बिघडलेलं काम आहे. या सगळ्या बिघडलेल्या कामामध्ये तुम्ही निर्धारानं उभे आहात, ताकदीने उभे आहात. असेच ताकदीने उभे राहा. तुम्हाला जे म्हणजे कोणत्याही दबावाखाली न येता जे वाटेल ते लिहा आणि जे वाटेल ते समाजापुढे आणा. आणि समाजाचे डोळे उघडायचं काम खरं म्हणजे पत्रकार करतात. एखादी जागलेली असती, आपण म्हणतो जागली मूठ 1.25 लाखाची, तर ती उघडायचं काम तुम्ही करता. आता लोकांना असं वाटतं की आपल्याबद्दल नेहमी चांगलंच लिहिलं पाहिजे. मलाही असं वाटतं की आपल्याबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे. आणि चांगलं लिहिल्यानंतर जर 2 वाक्य थोडीशी इकडची तिकडची झाले की मला असं वाटतं काय राव, काय उपयोगाची. तसं असतं कामाने आपण चांगलं जसं स्वीकारतो तसं आपल्यामधले दोष सुद्धा स्वीकारले पाहिजे. आणि असं आहे की आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये जसे गुण आहेत तसे दोषही आहेत. आता दुसरा फार काही बोलणार नाही मी. आपण एक पत्रकार भवनाचा जो विषय मांडलेला आहे, खरं म्हणजे त्यावेळेला माझ्या ते लक्षात आलं नाही. मागे राहुरीला तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील आणि तत्कालीन माजी आमदार आणि आत्ताचे सध्या आमदार कर्डिले साहेब एक कार्यक्रम त्या दवाखान्याच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा झाला होता राहुरीला, आपल्या स्टेशन रोडला. तर त्या काळामध्ये तहसील कार्यालयाला काही जागा दिली, पंचायत समितीला मी त्यावेळेला विनंती केली 5 एकर जागा दिली, पंचायत समितीसाठी राखीव ठेवली. आणखी कशासाठी राखीव ठेवली त्यावेळेला माझ्या डोक्यातून गेलं. पण त्यावेळेलाच आपल्याला पत्रकार भवनासाठी त्यांच्याकडून जागा घेता आली असती. पण तुम्हाला एक सांगतो की तुमचं एक पत्र पालकमंत्र्यांना द्या, फार झालं तर माझ्याजवळ द्या. आपण त्यांच्याकडून त्या क्षेत्रामध्ये काहीतरी जागा पत्रकार भवनाला मिळवू. म्हणजे किती जागा लागती पत्रकार भवनाला? 5-10 गुंठी. 5-10 गुंठी जागा फार होईल आपल्याला. तेवढी जागा ते निश्चितपणानं येईल. एवढं काय आपल्याला पत्रकार भवनाला जागा मिळणारच नाही असं काही समजू नका. आणि निधी देतील आणि सगळं व्यवस्थित होईल. जे कुणी केलं नाही ते काम आपण करून घेऊ. पत्रकार भवनाचं राहुरी तालुक्यामध्ये आता एक प्रत्येक संघटनेला नाही मिळणार जागा. पत्रकार भवन म्हणून जागा मिळेल. हे आता काही जणांच्या वयाचा प्रश्न आला, काही जण निवड गेले आणि आज तर काही दिसत नाही मला काही. आणि तालुका हा तसा अंधारात गेलेला आहे.
म्हणजे सामाजिकदृष्ट्या मी म्हणणार नाही, पण राजकीयदृष्ट्या म्हणजे तालुका आहे असंच भौगोलिक परिस्थिती राहुरी तालुका हा अंधारात गेलेला आहे. कुठेही नाव राहुरी तालुक्यातलं काही येत नाही. राहुरी तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या तालुक्यात ना खासदार ना आमदार तालुक्यात राहणार, त्याचा भेदभाव करायचं काही कारण नाही, पण ती परिस्थिती आहे. आता ही याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं का झालं तोही विचार आहे. आपल्याला तालुक्यामधला माणूस चालतो की नाही तो भाग वेगळा आहे. चालत असला तर तो का चालतो, चालत नसला तर तो का चालत नाही, त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. म्हणजे मी बोललेलं काही कोणाला सगळ्यांनाच आवडलं असेल तर काही भाग नाही, पण हे बोललं पाहिजे. आता माझंही वय झालेलं, पुढच्या वर्षी मी 80 वर्षाचा होईल. आता मला कोणाला मागं 14 साली 2014 साली कळले साहेबांना आमदार केला. मी म्हणत नाही की ती माझ्यामुळे आमदार झाली, पण मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले. या काळामध्ये भाजपचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेना युती. किंवा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये, त्यांनी घेतलं का? नाही घेतलं. आता सगळ्यांचे देखत मी त्या दिवशी सरकारच्या सभेत बोललो, करता आलं तुम्हाला आमदार करणार आहेत का? नाही करणार. आता आमदार व्हायला सुद्धा नशीब लागतं, काही करायला नशीब लागतं, मंत्री व्हायला नशीब लागतं. आता अनेक लोकांनी मंत्रिपदासाठी माझी गवानी ती मंत्री झाले नाही, नाराज झाले. भुजबळ साहेबांसारखा एवढा माणूस त्यांना थांबावं लागलं. अर्थात ते जे त्यांचं चालू आहे आदळापण, म्हणजे तो त्यांचा विषय आहे, पण करायला नाही पाहिजे एवढ्या मोठ्या माणसाच्या आदळापण. नाही मिळालं. ते मुलासारखं रुसून राहील.